विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट येत होते की मागील जी पुणे महानगरपालिका भरती जो पेपर झाला आहे त्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ बनवावा. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहोत. तर लक्षात घ्या, याआधी आपण 2 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केले आहेत. त्यामध्ये मागील मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान यावर विद्यार्थी मित्रांनो जे इम्पॉर्टंट प्रश्न होते मागील परीक्षेत विचारलेले ते सर्व विद्यार्थी मित्रांनो आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जे उरलेले प्रश्न होते ते विद्यार्थी मित्रांनो आपण कव्हर करणार आहोत. या आधीचे दोन्ही व्हिडिओ जर आपण बघितले नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सुरुवातीलाच विद्यार्थी मित्रांनो लिंक देणार आहे, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. विद्यार्थ्यांनो, आजचा जर व्हिडिओ आवडला तर नक्की विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला विद्यार्थ्यांनो लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण की असंच नवीन कंटेंट आम्ही आपणापर्यंत आणत असतो. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करत व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. विद्यार्थ्यांनो, सिनोनिम ओळखायचा आहे. इंडिव्हिज्युअल शुड हॅव दिस आयटम ऑथेंटिकेट प्रेयर पेईंग अ सिग्निफिकंट प्राइस फॉर देम. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो संपूर्ण व्हिडिओ असणार आहे यामध्ये काय करायचं आहे आपणास की प्रश्न कसे विचारू शकतात. जी आता आपली जी अपकमिंग एक्झाम आहे पुणे महानगरपालिका विद्यार्थ्यांनो नेक्स्ट मंथमध्ये होण्याचे चान्सेस आहे. तर त्या अनुषंगाने कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात याकरता विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ बघायचा आहे. सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द, जसं की एक वाक्य दिलं आहे आणि ऑथेंटिकेटसाठी विद्यार्थी मित्रांनो 4 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे असा हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे काय म्हणता येईल की जी शब्दकोश आहे इंग्लिशचा तो आपला चांगला असला पाहिजे. तर लक्षात घ्या, ऑथेंटिकेटेडसाठी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 औच हे विद्यार्थी मित्रांनो योग्य ऑप्शन असणार आहे. तो सिनोनिम टॉपिक विद्यार्थी मित्रांनो नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. याची आता आपल्याला प्रॅक्टिस पुढे करायची आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2 बघत आहोत. रिअरेंज दी पार्ट ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर बिगिनिंग दी 70-80s. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, आता एक त्यांनी काय केलं की एक मोठा पॅराग्राफ असणार आहेत, त्याच्या अगेन्स्ट त्यांनी काय केलं की त्याला शफल केलंय बरोबर. PQRS आणि यांचं विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित क्रम तुम्हाला का लावायचा आहे. तर असे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो येऊ शकतात. लक्षात घ्या, आपणास माहित आहे की 2 तासामध्ये आपणास किती प्रश्न कव्हर करायचे आहेत, 60 प्रश्न कव्हर करायचे तुम्हाला. तर त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो कमी वेळेत प्रश्न सॉल्व्ह करणं गरजेचं असणार आहे. तर लक्षात घ्या, बिगिनिंग द 70-80s. आता PQRS विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन रीड करा, व्यवस्थितरित्या पॉज करून सर्व ऑप्शन रीड करा आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचा अंदाज बांधा. ठीक आहे. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. म्हणजे सर्वप्रथम बिगिनिंग दी 1780s केपलेन्स ऑटोमेशन known as the Turk or the mechanical Turk was taken on tour around Europe and it played games against a number of noteworthy human opponents. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थ्यांनो योग्य आन्सर आहे. विद्यार्थ्यांनो आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतात. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 3 बघायचा आहे. चूज दी वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट दी अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. सेम वे विद्यार्थी मित्रांनो एक फ्रेज आहे, त्याऐवजी विद्यार्थी मित्रांनो एक तुम्हाला शब्द पुटअप करायचा आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन विद्यार्थी मित्रांनो या टाईपची हे प्रश्न आहे. शी ऑलवेज वॉन्ट्स टू बी सेंटर ऑफ अट्रॅक्शन इन अ पार्टी. तर सेंटर ऑफ अट्रॅक्शनसाठी विद्यार्थी मित्रांनो कोणता एक शब्द आपण जर पुटअप केला तरी हे जे वाक्य आहे ते मिनिंगफुल राहणार आहे. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए सिनोजर हे विद्यार्थी मित्रांनो योग्य आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो जेवढेही टॉपिक कव्हर झाले आहेत ते तुम्ही कुठेतरी नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. अपकमिंग एक्झाममध्ये सेम क्वेश्चन रिपीट नाही होणार, पण विद्यार्थी मित्रांनो सेम टाईप नक्कीच रिपीट होऊ शकतो. पुढे जायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 4 बघूयात. सर्वप्रथम ते क्वेश्चन काय म्हणतात की इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन इन ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह ऑर पॅसिव्ह व्हॉइस. तर तुम्हाला गेस करायचं आहे ॲक्टिव्हमध्ये आहे पॅसिव्हमध्ये आहे. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह सजेस्टेड सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेस द सेम सेंटेन्स इन पॅसिव्ह ऑर ॲक्टिव्ह व्हॉइस. तर तुम्हाला सेंटेन्स काय दिला आहे, शी वॉज बेकिंग अ ब्युटिफुल केक फॉर हर सिस्टर. विद्यार्थ्यांनो याचा आता तुम्हाला काय करायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. तर 4 ऑप्शन आहेत, तुम्ही आपला अंदाजही विद्यार्थी मित्रांनो गेस करू शकतात. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अ ब्युटिफुल केक फॉर हर सिस्टर वॉज बिंग बेक्ड बाय हर. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस याची विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस करायची आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसंच इंग्लिश ग्रामर जी आपली प्लेलिस्ट आहे त्या मागील सर्व विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लगेचच बघून घ्यायचे आहे. तर पुढचा प्रश्न आहे, चूज दी वर्ड
दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट दी अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. सेम प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, देअर इज अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ हॅपीनेस इन मी आफ्टर विनिंग धिस चॅम्पियनशिप. तर स्ट्रॉंग फिलिंग ऑफ हॅपीनेस आहे, त्याऐवजी विद्यार्थी मित्रांनो एक शब्द आपण पुटअप करायचा आहे. व्यवस्थितरित्या बघा, स्ट्रॉंग फिलिंग ऑफ हॅपीनेस याला विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणू शकतो, युफोरिया. तर युफोरिया विद्यार्थी मित्रांनो पुटअप केलं तरी जे वाक्य आहे त्याचा मिनिंग कुठल्याही पद्धतीने बदलणार नाही. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 6 बघायचा आहे. तर पहिल्यांदा बघूयात काय म्हणायचं आहे त्यांना. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह सजेस्टेड सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेस द सेम सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माय मॅथ्स टीचर सेड हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी याला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इनडायरेक्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर अंदाज करू शकतात, माय मॅथ्स टीचर सेड हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. तर विद्यार्थी मित्रांनो इनडायरेक्टमध्ये जर कन्वर्ट केलं तर काय येईल हे बघा, माय मॅथ्स टीचर सेड दॅट हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 7 बघायचा आहे. बघा परत एकदा विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रकार आहे तो रिपीट झाला आहे. रिअरेंज द पार्ट ऑफ सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर. बरोबर, सेम वे पाठीमागच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं होतं की व्यवस्थितरित्या सांगा तुम्ही. आता याच्यात काय करायचं, सेम आहे, मिनिंगफुल करण्यासाठी तुम्हाला रिअरेंज करायचं आहे. तर बघूया, अ फुल ॲप्रिशिएशन PQRS. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थितरित्या चारही ऑप्शन बघा आणि योग्य क्रम काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो गेस करा. आय होप तुमचं उत्तर बरोबर असेल. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक D योग्य उत्तर आहे. तर मी हे पूर्ण आता वाचतोय, बघा अर्थपूर्ण आहे की नाही. अ फुल ॲप्रिशिएशन डिड नॉट कम अबाउट अंटिल द लेट 18th अँड अर्ली 19th century, अ टाइम when the widespread recognition of deep antiquity of earth accord of the nature and magnitude of climatic change. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, असे प्रश्न जर सॉल्व्ह करताना खूप सारा वेळ विद्यार्थी मित्रांनो आपला जाऊ शकतो. त्यामुळे असे जर क्वेश्चन असेल तर काय करायचं आहे, वेळ घ्यायचा आहे. ऑनलाईन एक्झाम होणार आहे, त्यामुळे तुम्ही बुकमार्क करू शकतात क्वेश्चन, आणि जिथे वेळ जास्त जाणार आहे ते प्रश्न विद्यार्थी मित्रांनो शेवटी कव्हर करायचे असतात. बरोबर, यालाच काय म्हणतात की स्ट्रॅटेजी म्हणतात. स्ट्रॅटेजी विद्यार्थी मित्रांनो योग्यरित्या वर्क करणं ही तुमची जबाबदारी आहे. पुढचा प्रश्न बघूया. इन द गिवन क्वेश्चन idiom proverb part of the sentence is underlined. Choose the option that can correctly substitute the part of the sentence, making it meaningfully correct. If the idiom proverb is used correctly, choose no correction required as your answer. तर बघूया विद्यार्थ्यांनो सेंटेन्स काय आहे. माय ट्रिप टू मनाली वॉज अन ॲडव्हेंचरस ट्रिप बट आय डिडंट गो दी होल 9 ॲड. तर विद्यार्थी मित्रांनो द होल 9 यार्ड्स म्हणजे काय, म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की आम्ही पूर्ण 9 यार्ड्स जाऊ शकलो नाही का, वेगळा अर्थ होणार आहे. गेस करा. तर या प्रश्नाचं विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, द होल 9 यार्ड्स. बरोबर, होल नाही पाहिजे तिथे, काय पाहिजे, होल म्हणजे WHOL ही विद्यार्थी मित्रांनो तिथे पाहिजे. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 9 बघायचा आहे. A sentence has been given with a blank to be filled with an appropriate word. Choose the correct alternative. विद्यार्थी मित्रांनो 4 ऑप्शन आहेत, यापैकी एक बेस्ट अल्टरनेटिव्ह विद्यार्थी मित्रांनो आपणास निवडायचा आहे. बघूयात सेंटेन्स काय आहे. पोलंड्स प्रपोजल वॉल डॅड एज द बेरियर बिल्ट अलॉंग द पार्ट्स ऑफ द US मेक्सिको बॉर्डर. 4 ऑप्शन आहेत, व्यवस्थितरित्या बघा आणि यापैकी कोणता ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो गालेल्या जागी भरला तर मिनिंगफुल होणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोलंड्स प्रपोजल वॉल रिझेंबल्स द बॅरियर बिल्ट अलॉंग द पार्ट्स ऑफ द US मेक्सिको बॉर्डर. पुढे जाऊयात, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक 10. क्वेश्चन काय आहे सर्वतील बघूयात. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ सेट ऑफ लेबल्ड सेंटेन्सेस. आउट ऑफ द 4 ऑप्शन गिवन सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्स टू फॉर्म अ कोहेरंट पॅरेग्राफ. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, रिअरेंज करा सेंटेन्स यावर विद्यार्थी मित्रांनो खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आता व्यवस्थितरित्या बघून घ्या PQRS आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिअरेंज करायचे आहेत. व्हिडिओ पॉज करा आणि विद्यार्थी मित्रांनो रिअरेंज करण्याचा प्रयत्न करा.
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, PQRS. बघूयात, म्हणजे कोणताही क्रम बदलायची गरज नाही. बघूयात, aqueducts require a great deal of planning. They were made from a series of pipes, tunnels, canals, and bridges. Gravity and the natural slope of the land allowed adequate to channel water from a fresh source to city. As water flowed into the cities, it was used for various purposes like drinking and irrigation. त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 11 बघायचा आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन 4 अल्टरनेटिव्ह are given. Select the alternative which best express the meaning of the idiom and phrases. तर तुमच्यासाठी दिला आहे टू पुट द कार्ड बिफोर द हॉर्स. विद्यार्थ्यांनो, हा आपले जो इंग्लिश ग्रामरची जी सिरीज आहे ना, त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न आपण ऑलरेडी कव्हर केले आहेत. बरोबर, टू पुट द कार्ड बिफोर हॉर्स ही इडियम अँड फ्रेजेस आपण ऑलरेडी बघितलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्या इडियम अँड फ्रेजेस. आणि काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, जर पाठीमागचे आपला जो व्हिडिओ होता इडियम्स आणि फ्रेजेसचा तो विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या, त्यातीलच इडियम्स आणि फ्रेजेस येणार आहेत. तर या प्रश्नाचं विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टू डू थिंग्स इन दी रॉंग ऑर्डर. टू पुट कार्ड बिफोर दी हॉर्स म्हणजे काय की घोड्याच्या समोर, सपोज घोड्याच्या समोर कार्ट बांधणं. बरोबर, ही चुकीचं आहे. घोड्याच्या पाठीमागे कधीही कार्ट असते. त्याच पद्धतीने टू डू थिंग्स इन अ रॉंग ऑर्डर हे विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ आहे. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 12 बघतो आहोत. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीला 1 नंबरचा प्रश्न बघितला होता, समानार्थी शब्द. तर आता आपणास विरुद्धार्थी शब्द विद्यार्थ्यांनो बघायचे आहेत. यूज द क्लस्टर ऑफ फ्लॉवर्स टू डिझाईन युनिक फोटो कॉर्नर. क्लस्टरचे विरुद्धार्थी शब्द विद्यार्थी मित्रांनो 4 ऑप्शनमधून गेस करायचा आहे. तर लक्षात घ्या, योग्य उत्तर असणार आहे डिसयुनिटेड. बरोबर, आधी क्लस्टर फ्लॉवर्स एक खूप छान पद्धतीचा काय केला होता की गुच्छ तयार केला होता. तर क्लस्टरचे विरुद्धार्थी असणार आहे डिसयुनिटेड. बरोबर, त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13 बघायचा आहे. आणि जर विद्यार्थ्यांनो व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही विद्यार्थ्यांनो लगेचच सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज दी वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट दी अंडरलाईन पार्ट ऑफ दी सेंटेन्स. तर बघूयात सेंटेन्स काय आहे. द ओव्हरऑल कॉज ऑफ स्लीप वॉकिंग इज नॉट नोन. तर स्लीप वॉकिंगसाठी विद्यार्थी मित्रांनो मिनिंगफुल शब्द खालील 4 ऑप्शनमधून चूज करायचा आहे. तर व्यवस्थितरित्या जर ऑप्शन बघितले तर ऑप्शन क्रमांक 4 सोमनॅम्बुलिझम हे विद्यार्थी मित्रांनो योग्य ऑप्शन आहे. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 14 बघायचा आहे. तर क्वेश्चन क्रमांक 14 काय आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन इन अ डायरेक्ट or indirect speech out of the 4 alternatives suggested. Select the one which best express the sentence in indirect direct speech. तर तुमच्यासाठी वाक्य आहे, रोशन टेल्स हर दॅट शी इज अ व्हेरी काइंड लेडी. तर विद्यार्थ्यांनो याला डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये कन्वर्ट करा. 4 ऑप्शन आहेत, यापैकी योग्य आन्सर विद्यार्थी मित्रांनो गेस करायचा आहे. तर लक्षात घ्या, डायरेक्ट इनडायरेक्टवरही विद्यार्थ्यांनो खूप सारे प्रश्न विचारण्यात आले होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे रोशन सेज टू हर यू आर अ व्हेरी काइंड लेडी. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 15 बघत आहोत. क्वेश्चन क्रमांक 15 आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन इन डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह. सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेस द सेंटेन्स इन इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीच. तर तुमच्यासाठी विद्यार्थ्यांनो वाक्य आहे, शी सेड शी कॅनॉट टीच अ सायन्स. तर 4 ऑप्शनपैकी डायरेक्ट इनडायरेक्ट विद्यार्थी मित्रांनो गेस करा. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शी सेड दॅट शी कुड नॉट टीच सायन्स. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 16 बघतो आहोत. फाइंड द पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स विथ ॲन इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ अ वर्ड. इफ देर इज नो मिसस्पेल्ड वर्ड चूज नो एरर. तर तुमच्यासमोर 4 वाक्य आहेत, यापैकी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इफ देर इज नो इनकरेक्ट स्पेलिंग वर्ड विद्यार्थी मित्रांनो ओळखायचा आहे. तर व्यवस्थितरित्या जर बघितलं तर पहिलंच सेंटेन्स जर तुम्ही काळजीपूर्वक जर वाचलं असेल तर स्पेलिंग कुठे मिस्टेक विद्यार्थी मित्रांनो ॲथलीट्समध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थ्यांनो योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन क्रमांक 17. इन द गिव्हन क्वेश्चन इडियम फ्रोहो
part of the sentence is underlined, choose the option that can part of the sentence making it meaningfully correct. If the idiom's proverb is used correctly, choose the required as your answer. तर आउट ऑफ द ब्लूम दिला आहे विद्यार्थी मित्रांनो, सडनली आउट ऑफ द ब्लूम अ लायन केम इन फ्रंट ऑफ माय बाईक. तर विद्यार्थी मित्रांनो 4 ऑप्शनपैकी योग्य म्हणजे त्याचा अर्थाचा विद्यार्थी मित्रांनो दुसरी फ्रेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तर योग्य उत्तर असणार आहे आउट ऑफ द ब्लू. आउट ऑफ द ब्लूम याच्यासाठी आउट ऑफ द ब्लू ही विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे, सेम अर्थाची फ्रेज असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 18. फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ ॲन इनकरेक्ट स्पेलिंग वर्ड इफ देर इज नो मिसस्पेल्ड वर्ड. तर तुम्ही नो एरर चूज करू शकतात. तर इनकरेक्ट स्पेलिंग वर्ड कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थितरित्या बघा. तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये फेल्युअरची स्पेलिंग विद्यार्थी मित्रांनो चुकीची दिली आहे. पुढे जायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 19 बघूयात. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्ट द मिसस्पेल्ड वर्ड in the underlined section. Sentence section is correct. Choose no correction required as your answer. तर विद्यार्थी मित्रांनो सेंटेन्स बघूयात. क्लिंचिंग टू द प्रेझेंटिझम कल्चर जस्ट फेवर्स दोज हू हॅव द टाइम टू शो अप अर्ली अँड लिव्ह लेट. तर विद्यार्थी मित्रांनो चुकीचा कोणता ऑप्शन आहेत, तर लक्षात घ्या हे जे सेंटेन्स आहे ते योग्यरित्या आहे. नो करेक्शन रिक्वायर्ड. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण मॅक्झिमम प्रश्न कव्हर केले आहेत. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमचे एफर्ट्स आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून तसेच खाली कमेंट करून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आम्हाला प्रोत्साहन करू शकतात. आपले जेवढेही मित्रमैत्रिणी आहेत जे प्रिपरेशन करत आहात डिफरंट एक्झामचं त्यापर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून विद्यार्थी मित्रांनो कृपया एकदा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. तुम्हाला दिसेल की डिफरंट प्लेलिस्ट आहे. ज्याही विषयाचा प्रॅक्टिस करायची असेल त्या विषयाची विद्यार्थी मित्रांनो प्लेलिस्ट पूर्णरित्या बघा. आणि ज्या मॉक टेस्ट आपल्या येत असतात त्यांचाही विद्यार्थी मित्रांनो आपण काय करायचं आहे तर यूज करून घ्यायचा आहे. तसंच दैनंदिन चालू घडामोडींचा जर सराव करायचा असेल तर जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी त्याला तुम्ही जॉईन करू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेचच खालील लिंकवर जाऊन आपल्या चॅनलला जॉईन करून घ्या. तर विद्यार्थ्यांनो नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.